लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय श्री कैलासदादा खंदारे यांच्या नेतृत्वामध्ये संविधान अंमल न्याय यात्रा मोटरसायकल रॅली, संविधान गौरव पालखी, जगप्रसिद्ध लोणार ते मेहकर चिखली आणि बुलढाणा जिल्हा अधिकारी कार्यालय मेहकर तालुका येथे कैलासदादा यांच्यावर जेसीबीद्वारे फुलांचा वर्षाव करताना मेहकर तालुक्यामध्ये लहुजी शक्ती सेनेचे मेहकर तालुका अध्यक्ष आदरणीय श्री मोहन भाऊ दुतोंडे आणि राज्य कार्यकारिणी सदस्य विलास भाऊ निकाळजे, रवी भाऊ पवार, पुष्पाताई आवारे, निर्लजा गायकवाड, दत्ताभाऊ रणबावरे, दीपक खंदारे, मोहन दुतोंडे, तुषार भाऊ नेमाडे आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। बुलढाणा प्रतिनिधी मोहन दुतोंडे। आमच्या बुलढाणा जिल्ह्याचं कर्तव्यदक्ष असणारं, कर्तव्य तत्पर असणारं जिल्हा प्रशासन या ठिकाणी या संविधान अंमल न्याय यात्रेच्या निमित्तानं हे निवेदन स्वीकारण्यासाठी या ठिकाणी हजर आहे। त्याबद्दल सर्वप्रथम लहुजी शक्ती सेनेच्याद्वारे सन्माननीय जिल्हा प्रशासनाचं मी या ठिकाणी लहुजी शक्ती सेना परिवाराच्या वतीनं संविधान अंमल न्याय यात्रेच्या वतीनं हार्दिक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। खरं तर सरजी या ठिकाणी आपल्या माध्यमातून या देशाचं भारतीय सर्वोच्च न्यायालय आणि गेल्या अनेक दिवसापासून सामाजिक न्याय जो राज्यघटनेला अपेक्षित आहे तो मिळत नव्हता। मात्र या देशातल्या सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं 1 ऑगस्ट 2024 या देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात निकाल दिला आणि म्हणून या देशातल्या भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे आभार व्यक्त करण्यासाठी ज्या न्यायपीठानं जो निर्णय दिला त्या निर्णयाचं आणि न्यायपीठाचं आभार आणि स्वागत करण्यासाठी, त्याचबरोबर या देशाच्या संविधानाचा आदर व्यक्त करण्यासाठी, गौरव करण्यासाठी या ठिकाणी संविधान अंमल न्याय यात्रेच्या माध्यमातून हा संपूर्ण दिवसभर आम्ही आनंद उत्सव साजरा करतो आहे। आनंद उत्सव साजरा करत असताना मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की हा भारतीय सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला तो तात्काळ या शासनानं, महाराष्ट्र शासनानं लागू करावा अशा पद्धतीच्या ठिकाणी एक मागणी आम्ही करतोय। दुसरी मागणी आपल्याला सगळ्यांना न्यायात आहे की आपल्याच माध्यमातून आपल्याच कार्यालयानं 2023च्या 11 तारखेला इथनं 13 तारखेला एक अहवाल शासनाकडे दिलेला। अंकुश समाधान खंदारे यांच्या परिवाराला 10 लाख रुपये आणि त्या एका पात्र सदस्याला शासकीय नोकरी मिळण्याच्या अनुषंगाने कार्यवाही व्हावी। यामध्ये सुद्धा आम्ही परवाला जो रेल्वे खाली उडी घेऊन ज्यांना आपली प्राणयात्रा संपवलीत या सर्वोच्च न्यायालयाची अंमलबजावणी करावी त्या अनुषंगाने जो धाराशिव जिल्ह्यातला आमच्या कळंब तालुक्यातला जो अविनाश नागेश खंडागळे आहे त्याच्याही परिवाराला न्याय मिळाला पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी समावेश केलेला आहे। एक दुसरीची मागणी अशी आहे की या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एका सातारा जिल्ह्याच्या जिल्हा प्रशासनाकडून चुकीच्या माहितीच्या माहितीच्या आधारे या ठिकाणी जवळजवळ 17 ते 18 घरकुलं आहेत त्या घरं त्या ठिकाणी पक्की घरं पाडलेली आहेत। तो अन्याय झालेला आहे आणि म्हणून निश्चितपणानं त्याही प्रकरणातल्या पीडितांना न्याय मिळाला पाहिजे, त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे, त्यांना घरे मिळाली पाहिजे, नागरी सुविधेचं अशा अनेक मागण्या घेऊन भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे आभार व्यक्त करण्यासाठी या देशातली आजपर्यंतच्या इतिहासातली पहिली सर्वोच्च न्याय निकालाची गौरव पालखी आज सर आपल्या जिल्ह्यामध्ये होते। हा देशासाठी फार मोठा गौरव आहे। आज एका वेगळ्या इतिहासामध्ये नोंद होण्याचा हा दिवस आहे की भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराची पालखी, निकालाची पालखी आपल्या जिल्ह्यामध्ये या यात्रेकरून या यात्रेने या ठिकाणी काढलेली आहे। दुसरी एक ऐतिहासिक घटना जे आम्ही राज्यघटनेचं दररोज नाव जरी घेत असतो तरी आजचा दिवस हा ऐतिहासिक दृष्ट्या याच्यासाठी आहे की आजपर्यंत देव देवता किंवा इतर धर्मग्रंथांच्या पालखी निघालेल्या, दिंडी निघालेल्या, पण आज आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 100 किलोमीटरची आणि हजारो लहुसैनिकांची, पदाधिकाऱ्यांची, माय मावल्यांनी आनंद उत्सव साजरा करत या ठिकाणी भारतीय संविधानाची गौरव पालखी या ठिकाणी निघालेली आहे। म्हणून निश्चितपणानं आपल्या जिल्ह्याला हुशारावर असणारं या देशाच्या संपूर्ण न्याय व्यवस्थेवर विश्वास व्यक्त करणारं ही न्याय यात्रा या ठिकाणी आलेली आहे। आपल्या माध्यमातून विनंती करेन की आपण शासनाला हा निर्णय अंमलबजावणीसाठी पोहोचवावा आणि निश्चितपणानं भारतीय आपल्या माध्यमातून, जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाचे या निर्णयाच्या अनुषंगानं या ठिकाणी जाहीर आभार आणि त्या निर्णयाचं या ठिकाणी स्वागत करतो।